आम्ही तुम्हाला वस्त्र दिली आणि तुम्ही आम्हाला निर्वस्त्र केलं. असं काय झालं असं की मुंबईमधल्या महत्त्वाच्या ठिकाणावरून हळूहळू मराठी माणूस थेट काढून फेकण्यात आला. आणि तो मराठी माणूस म्हणजे अर्थातच त्यावेळेस गिरणी कामगार होता, ज्याने मुंबई उभी केली. यूट्यूब शाळा आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून व्हिडिओ स्वरूपात सादर करत आहे माझी मराठी बाजू, अर्थातच माय मराठी साईड. मराठी माणसावर घातला गेलेला किंवा त्याला संपवण्यासाठी, मुंबईमधून त्याचं जनमत काढून घेण्यासाठी किंवा संघटित असणं काढून घेण्यासाठी मारला गेलेल्या शेवटच्या काही हातोड्यांमधला मुख्य हातोडा म्हणजे गिरणी कामगारांचा संप, जो इतका सुनियोजित पद्धतीने मोडून काढण्यात आला ना, त्याची कहाणी आहे. एक चांगला चित्रपट काय असतो, त्याच्यामध्ये काळ रेकॉर्ड होतो. 2005 आलाय, 2010 आलाय, 2015 आलाय, तर कळतं की 2015 हे असं होतं बरं का, किंवा 2010 असं होतं. काही चित्रपट काळ कोरतात अगदी तसाच्या तसा. म्हणजे विचार करा, सिंहासन कधी आला होता? सिंहासनमध्ये एक कामगार नेता आहे डिकॉस्टा नावाचा, फार चांगलं, म्हणजे तो चित्रपट स्वतंत्र विषय, त्याच्यावर बोलेन मी. पण त्यावेळेसचा कामगार नेता आणि लालबाग परळमधला कामगार नेता, हे दोन कामगार नेते इतके ऑपोजिट आहेत ना, तर लक्षात येतं बघताना की 20-25 वर्षामध्ये त्या कामगार नेत्याची शक्ती कशी काढून घेण्यात आली, त्याला कसं लाचार बनवण्यात आलं आहे. तो ज्या लोकांचा आवाज म्हणतोय त्या लोकांचं किती स्ट्रॅटेजिक खच्चीकरण करण्यात आलेलं आहे की त्यांनी उभाच राहू नये. वर्षानुवर्ष, महिनोन्महिने पगारच मिळालेला नाही, मिल चालू नाही, उद्या पगार मिळेल, आज पगार मिळेल, संप चालू आहे. मुलांचे शिक्षण बाकी आहेत, मुलांची स्वप्न आहेत काहीतरी आयुष्यात करण्याची, मुलीचं लग्न आहे. कधीतरी हे सगळं संपणार असा विचार करणारा जो कॅरेक्टर सिनियर धुरी म्हणजे शशांक शेंडे. माणसाच्या चेहऱ्यावर अतीव दुःख आणि डोळ्यात कारुण्य घेऊन, आणि ते अगदी घेऊन येणार त्या रोलमध्ये, असा अर्क जो घेऊन येणारी माणसं आहेत ना, त्यात शशांक शेंडे. शशांक शेंडेच्या डोळ्यात जे दिसतं ना, ते एका कामगाराचं, मिल कामगाराचं दुःख असावं. थांबलेला पगार कधीतरी मिळेल या आशेवर जगणारी माणसं आहे लालबाग परळमध्ये. त्यांच्या मुलांची स्वप्न, कसं तरी जुळवत आलेलं संसाराचं गणित, आणि ते गणित नेहमी चुकतंय. मग ते गणित चुकतंय म्हणून मग काय करूयात आपण? ती वाट बघणं. माणूस किती वाट बघतो त्या पगाराची. मग त्यासाठी पोट मारत, भूक मारत जगणारी माणसं. त्या परिस्थितीतून आपली मुलं ओढली जात आहेत गुन्हेगारीकडे. बेरोजगार, एक मुलगा बेरोजगार आहे, दुसरा गुन्हेगारीकडे ओढला जातोय. एक मुलगी आहे, तिचं लग्न लावायचं आपल्याला, तिचे वेगळे दुःख आहेत. हे इतकं छान आलंय ना सगळं जुळून. युनियनसाठी लढणारा एक नेता, विनय आपटे, स्क्रीनवर 10 मिनिटं सुद्धा नसतील पूर्ण फिल्ममध्ये, पण त्या माणसाने जो इम्पॅक्ट सोडलाय. विनय आपटे हा इतका मोठा नट का होता हे तुम्हाला दिसून येईल. मांजरेकरांना इतकी चांगली कास्ट, म्हणजे त्यांनी प्रत्येक कॅरेक्टरला बघूनच लोक हेरली. तिथं ती नरूभाई, मोहन, बाबा, ही आपला सुपरस्टार अंकुश चौधरी आहे. वीणा जामकरच्या वाट्याला जो रोल आलाय ना, वीणा जामकर इज व्हेरी अंडररेटेड. तिचे आणखी काही रोल्स आहेत, त्याच्यावर मी चर्चा करणार आहे, पण त्या रोलमध्ये दुसरं ते रोल काढून तिथे दुसरी कोणी ॲक्ट्रेस ठेवायचं म्हटलं ना तर विचारच करते. इरिप्लेसेबल रोल आहे. किंवा आपला स्पीड ब्रेकर. या चित्रपटाने एका परफॉर्मरला आर्टिस्ट म्हणून दर्जा मिळवून दिला. म्हणजे एकाला ज्याला आपण ओळखत होतो, अरे याला ॲक्टिंग पण येते का,
असं पहिल्यांदा ज्या माणसाच्या बाबतीत एस्टॅब्लिश झालं तो माणूस म्हणजे सिद्धार्थ जाधव. त्याच्या आधी पण त्याचे चित्रपट आले होते. जत्रा आला होता, बकुळा नामदेव घोटाळे, साडेमाडे 3, दे धक्का, सगळ्यामध्ये फनी कॉमेडी रोल्स होते. गोलमाल पण येऊन गेलं होतं. पण याच्यामध्ये त्याला अभिनय येतो. क्लायमॅक्सचा जो सीन आहे ना तो फक्त सिद्धार्थ जाधव, इवन एंड पण, चित्रपटाचा एंड पण सिद्धार्थ जाधवनेच खाल्लेला आहे तो चित्रपट शेवटी. आणखी एक गोष्ट, आत्ता छावा चित्रपट आल्यावर ज्याला फार चांगली प्रसिद्धी मिळाली आणि अर्थात मिळायला हवी होती, असा एक नट आहे त्याच्यामध्ये ज्यांनी कविराजची भूमिका केली आहे. विकी कौशल बरोबर शेवटचा सीन आहे त्याचा. कवी आठवला असेल, तुम तिलक हमारे माथे का, तो विनीत कुमार सिंग, मुक्काबाजमध्ये पण होता तो. विनीत कुमार सिंगला मांजरेकरांनी तेव्हा कास्ट केलं होतं. विनीत कुमार सिंगने तो रोल इतका चांगला केला आहे मोहनचा. अर्थात फिल्म हिंदीत शूट झाली आणि मराठीत डब होताना त्याला आवाज भरत जाधवांचा आहे. तो पण खूप चांगला आहे. भरत जाधवांनी उत्तम त्या कॅरेक्टरला जे हवं आहे ते दिलं आहे त्याच्यामध्ये. याच्यानंतर एक महत्त्वाचा माझा आवडता अभिनेता ज्याच्या उल्लेखाशिवाय हे संपणार नाही, तो म्हणजे सचिन खेडेकर. सचिन खेडेकर हा माणूस मला आज पण वेगवेगळ्या रूपांमध्ये अत्यंत आश्चर्यचकित करून टाकतो. अगदी आत्ता आलेल्या भूमिकामध्ये सुद्धा. भूमिका नाटकामध्ये कॉलर मागे सोडलेला, युनियनच्या डॉक्टर साहेबांचा आदर्श घेऊन पुढे चालणारा, युनियनसाठी लढणारा एक नेता. त्याचं आयुष्य कसं फेजमधून जातं. जग पुढे सरकून गेलंय आता, परंतु तिथेच अडकून राहिलेला. आता हायकोर्टाचा निकाल येणार आहे, मग आपण जिंकू, जो तिथेच थांबलाय. काळ पुढे निघून गेलाय. असं काहीतरी पुढे त्याच्याबरोबर होतं. त्याचं तारुण्य त्याच्यात निघून जातं. ही इतकी छान लोक जुळवून आणून ती कॅरेक्टर्स डेव्हलप करून मांजरेकरांनी 2009-10 मध्ये हे एक सुंदर कलाविश्व बनवून आपल्यासमोर दिलं होतं. सुपर बॉयज ऑफ मालेगावमध्ये डायलॉग होता ना, याद रख रायटर बाप होता है बाप. इथे आपला जो रायटर आहे ना तो आहे जयंत पवार. विशाल प्रतिभेचा माणूस, मोठा माणूस. एखाद्याने स्वतःच्या लेखणीतून असं काहीतरी लिहून ठेवावं. जयंत पवार हा माणूसच वेगळा. इतके चांगले अभिनेते ही भट्टी कसं काय जोडून आणले असेल महेश मांजरेकरने. सतीश कौशिक, करण पटेल, समीर धर्माधिकारी, एक लहानसा रोल आहे पण वैभव मांगले पण आहेत. द ग्रेट विनय आपटे, सचिन खेडेकर, अंकुश चौधरी, वीना जामकर, सीमा विश्वास आणि अर्थात विनीत कुमार सिंग मी म्हणालोच. कश्मीर शहा, गणेश यादव, सई ताम्हणकर आणि मग आपले शशांक शेंडे आहेत. मी नेहमी म्हणतो महेश मांजरेकरांची सर्वोत्तम फिल्म असावी लालबाग परळ. अर्थात त्यानंतर काकस्पर्श आहे. इतकं चांगलं काहीतरी बनवण्यासाठी या माणसांनी त्यावेळेस किती मेहनत घेतली असावी. त्याचं हिंदीतलं नाव पण मार्मिक आहे, सिटी ऑफ गोल्ड. खरंच आपली मुंबई सिटी ऑफ गोल्ड झाली हो. त्या मुंबईला झळाळी येण्यासाठी ना कोणाला जर वितळवलं गेलं ना तर तो आपला मराठी माणूस आहे बरं का. मी कधी कधी विचार करतो की काय काळ असेल तो की ज्यावेळेस समाजामध्ये एका लहान माणसाचा आवाज इतका मोठा होता. कामगार स्वतःला असा बॉस समजायचा आणि हळूहळू तिकडं रशियामध्ये USSR कोसळलं. भांडवलशाही काय वेगात मोठी झाली. त्या भांडवलशाहीने गिरणी कामगारांचा जीव घेतला. कित्येक मराठी परिवार संपून गेले. मुलींचं भविष्य असं टांगणीला गेलं. किती करिअर वेगळे झाले. लोक तुटत जगली. त्यांची भीषण गरिबी, त्यातून निर्माण झालेली गुन्हेगारी. कारण बेरोजगार माणूस काय करणार, पोट कसं भरणार.
नाना पाटेकरांनी नुकतंच ना एका इंटरव्ह्यूमध्ये, लल्लन टॉपच्या इंटरव्ह्यूत असं सांगितलं की आपको सबसे सुंदर फूल क्या लगता है. कुणी वेगळी वेगळी उत्तरं दिली. नाना पाटेकरांनी उत्तर दिलं, हमको तो रोटी लगता है. खरंच आहे ना, भूक माणसाला किती लाचार करू शकते. तर भूक माणसाकडनं काही पण करून घेऊ शकते हे जाणवतं. लालबाग परळ ते दाखवतो, पण आपल्याला काही पर्याय नाही. खूप कारणांनी मला हा चित्रपट जवळचा वाटतो, खूप कारणांनी. पण मुख्य कारण हे की 17-18 वर्षी माझ्या मनावर सिनेमा या माध्यमाने कला म्हणून किंवा पहिली पकड घेतली असेल तो म्हणजे लालबाग परळ. म्हणून ज्यावेळेस चित्रपटांवर बोलायचं ठरवलं पहिला चित्रपट आपण लालबाग परळ बोलूयात. याचं कारण असं आहे ना की दाहकता काय असते आणि ती कलेतून मांडता येते का. लालबाग परळ बघताना मी ते अनुभवलं मोठ्या स्क्रीनवर. दुःख, भीषणता अशी समोर जाणवत होती. फील होतं की हे काय चाललंय. आपल्या आजूबाजूला पण असं काही दिसतंय, आपल्या आयुष्यातलं पण थोडंफार दुःख याच्यात दिसतं. आपण काय बघून बाहेर आलो, पण हे जास्त भीषण आहे. देवाच्या कृपेने आपलं आयुष्य थोडं तरी बरं आहे यांच्यापेक्षा. असा फार विचित्र अनुभव होता मला लालबाग परळ बघितल्याच्या नंतर. असं काय झालं असं की मुंबईमधल्या महत्त्वाच्या ठिकाणावरून हळूहळू मराठी माणूस थेट काढून फेकण्यात आला. आणि तो मराठी माणूस म्हणजे अर्थातच त्यावेळेस गिरणी कामगार होता, ज्याने मुंबई उभी केली. मुंबईमध्ये कपड्याचा व्यवसाय भरभराटीस का आला. वर्षानुवर्ष चालणारा हा व्यवसाय जागेचे भाव वाढल्यावर कसा संपला. लालबाग परळ चित्रपटाचे तुम्ही पोस्टर्स बघा. आज पण ते पोस्टर्स बघायला फार डेंजरस आहे. जे पद्धतीने ते डिझाईन केलेत ना, ते डिझाईनच वेगळं आहे. मुंबई झाली सोन्याची असं लिहिलं आहे, फॉन्ट वेगळा आहे. किंवा अत्यंत अर्धनग्न अवस्थेत सगळी कास्ट उभी आहे. आम्ही तुम्हाला वस्त्र दिली आणि तुम्ही आम्हाला निर्वस्त्र केलं असं खाली लिहिलं आहे. चित्रपट तुम्ही पूर्ण बघाल ना तर या 2 लाईन्सचा जो अर्थ आहे ना तो तुम्हाला नेमका कळेल. लालबाग परळ मी आज पण बघतो, मी अस्वस्थ होतो, वाईट वाटतं. त्या लोकांनी पाहिलेली गरिबी, त्यातून आलेली बेरोजगारी, कुठेच न दिसणारी आशा, भकास भविष्य, या सगळ्यातून कशी ही लोक बेरोजगारीकडे ओढली गेली याची एक कथा आहे. थांबूयात.